नको करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सर्व प्रशिक्षणार्थींचे सहर्ष स्वागत करते. मी शीतल बलखंडे, द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थींनी आज मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष कार्यक्रमात सन्माननीय अध्यक्षांचं, प्रमुख अतिथींचं, उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसुधादेव मॅडम यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आणि कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम व्यासपीठावर स्थान ग्रहण करावे. आणि शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी माननीय प्राध्यापक डॉक्टर अर्चना वातकर मॅडम आणि प्रमुख उपस्थिती असलेल्या प्राध्यापक डॉक्टर आशा धारसकर मॅडम आणि प्राध्यापक संध्या सामुद्रे मॅडम यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. सर्वांनी टाळ्या वाजवून आणि सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून असलेले नंदेश अरखराव सर तसेच कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थींचे मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. चला तर वळूयात कार्यक्रमाकडे. अख्ख्या विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून झळकणारा ज्ञानाचा तेजस्वी सूर्यज्ञानाचा अथांग सागर हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलविणारा दीनदलितांचा कैवारी, समाजातल्या अन्यायी जुलमी प्रथा मोडविणारा विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश सर्वांना दिला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते प्राशन करेल तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. आज दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयाच्या सभागृहात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आणि या कार्यक्रमात ऑफलाईन आणि ऑनलाईन तसेच कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती आहे. पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. यानंतर उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करते की माता सरस्वती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सोबतच हारार्पण करावे. तिथे नाही बघ ना माईकचं जाऊ. मुक्त करो
वीणागरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मासित शंकरा प्रभुविधे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा. धन्यवाद मॅडम. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. हो मॅडम. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचा प्रास्ताविक. सॉरी हा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर वसुधादेव मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी प्रमुख अतिथी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सन्माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम यांचे स्वागत रुची लोया मॅडम करतील. सॉरी, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वसुधादेव शासकीय महाविद्यालय बुलढाणा प्राचार्य सीमा लिंगायत मॅडम यांचे स्वागत करतील. मॅडम, आपल्या या कार्यक्रमामध्ये अत्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत. सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी माननीय शासकीय अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर वसुधादेव मॅडम यांचे स्वागत डॉक्टर वातकर मॅडम करतील अशी मी विनंती करते. धारसकर. प्राध्यापक डॉक्टर अर्चना वातकर मॅडम यांचे स्वागत आशा धारसकर मॅडम करतील. प्राध्यापक डॉक्टर संध्या सामुद्रे मॅडम यांचे स्वागत आशा धारसकर. आपल्या कॉलेजच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वसुधादेव मॅडम करतील. प्राध्यापक डॉक्टर आशा धारसकर मॅडम यांचे स्वागत जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक. प्रास्ताविक करण्यासाठी मी गायत्री मॅडमला व्यासपीठावर आमंत्रित करते. सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माझ्याकडे सोपवलेले प्रास्ताविकेच्या कार्याला सुरुवात करते. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या युगात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी नावे प्रास्ताविकेचे ज्ञान, प्रास्ताविकेचे ज्ञान. आज आपण शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या
आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसुधा देव मॅडम, प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या सन्माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम, सांस्कृतिक कार्यक्रम प्रभारी माननीय डॉक्टर अर्चना वाटकर मॅडम व तसेच आपले प्राध्यापक वृंद माननीय डॉक्टर आशा दासकर मॅडम व माननीय डॉक्टर सामुद्रे मॅडम यांचे मी हार्दिक स्वागत करते. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेत होता. अशा रामजी बाबांचा देश भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात येत होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर कायदेपंडित, तत्वज्ञानी, अर्थतज्ञ होते. त्यांनी दलितांच्या हक्कासाठी आणि त्यांना समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत. भारताला सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाला मिळालेली महान देणगी आहे. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोल कर्तृत्वाने, तत्वज्ञानाने व कुशल नेतृत्वाने ठसा उमटवला. दलितांच्या झालेल्या मनामनातून समाजकांचे हिंग चेतवून आपल्या हक्काप्रती जागृत केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे राहण्यात खूप लोकांचा मोलाचा वाटा आहे. आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिग्दर्शक ठरलेला आहे. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करत आहेत. केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुला-मुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा, असा महत्वाचा उद्देश केला. अशा या महामानवाला मी आदरांजली अर्पित करते व कार्यक्रमाची तसेच BA सेकंड इयरच्या आणि एक यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारच आहे. व यापुढे सूत्रे मी शीतल मॅडमकडे सोपवते. माझे प्रास्ताविक संपूर्ण. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, अतिशय छान आणि माहितीपूर्वक प्रास्ताविकी केल्याबद्दल. ऐकण्या नवविचार आपले, जन आज प्रांगणी जमले, होता आगमन आपले, स्वागता प्रतीक्षेचे क्षण संपले. प्रमुख अतिथींचा परिचय करण्यासाठी मी नीता नंदाने मॅडमला व्यासपीठावर आमंत्रित करते. अस्तराने कपड्यांना सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हाच होते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते. असेच आजच्या कार्यक्रमात आपलेच लाभलेले कर्तव्यगार व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता व शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाण्याच्या प्राचार्या डॉक्टर सीमा लिंगायत यांचे मी सर्वांच्या वतीने स्वागत करते व यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊ. डॉक्टर सीमा लिंगायत यांचे शिक्षण हे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व विज्ञान व तिन्ही विषयात तसेच त्यांनी PhD सुद्धा शिक्षणशास्त्र या विषयात प्राप्त केलेली आहे. मॅडम समोर होणार, तुमचं समोर जात आहे हिंदी रत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित केल्या गेलेल्या आहेत. त्यांचा एकूण अनुभव 31 वर्षे आहे. त्यापैकी 26 वर्ष प्राध्यापक म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथे तर 5 वर्षापासून प्राचार्य म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथे त्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी BEd व MAd ही पदवी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला म्हणजेच आपल्या महाविद्यालयातूनच प्राप्त केली आहे. शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन, शैक्षणिक मानसशास्त्र
समकालीन भारत तसेच इतिहास अध्यापक पद्धती हे त्यांच्या अध्यापनाचे विषय आहेत आणि सेमिनारमध्ये त्यांनी पेपर सादरीकरण केलेले आहे. तसेच नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग आहे. विविध ठिकाणी व्याख्यानाद्वारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रसारित करणे हे सामाजिक कार्य त्यांचे सुरू आहे. मॅमचा जेवढा परिचय द्यावा तेवढा कमीच आहे. असं हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे हे खरोखरच आपलं भाग्य म्हणावं लागेल. व अशा महान व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची भाग्य मला मिळाले त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. पुढील कार्यक्रमाची सुट्टी मी शीतल बलखंडे मॅम यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. आधी आपण गाणे व्हावे लागते. तर समूह गीत गायनासाठी सांस्कृतिक प्रतिनिधी नंदेश सर आणि ग्रुप मधील प्रशिक्षणार्थी सोनाल मोरे मॅडम, ज्योती दळवे मॅडम, पल्लवी सालफडे मॅडम, अंकिता पवार मॅडम, संध्या काळे मॅडम, पूनम भगत मॅडम करतील. एक दोन चेअर तिकडे सर्कल मोबाईल आडवा ठेवायचा. मोबाईल आडवा ठेवायचा. जो पण तो कोण तो ऑटो रोटेशन मध्ये टाकला. आधी ऑटो रोटेशन मध्ये टाकला. ऑटो रोटेशन मध्ये टाका. ऑटो रोटेशन मध्ये
एक साऊंड म्यूट आहे, अनम्यूट कर. तर वळूयात भाषणासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आपले विचार सांगण्यासाठी येत आहे प्रीती रंगारे मॅडम. दिसत नाही का मॅडम? मॅडम ते खालीच होते, ते सरकत आहे ते खाली. Respected principal ma'am, my teachers, and all my dear friends. Today I am going to share with you few words about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was great social reformer, jurist, economist, politician and philosopher. You might know Dr. Bhimrao Ramji Ambedkar as man behind the creation of Indian Constitution. But there was more to his life and legacy. Ambedkar was also a social reformer and inspired the Dalit Buddhist movement by leading. On the 66th death anniversary, we take a closer look at why December 6th is celebrated as the Mahaparinirvan Divas in India. Parinirvan is one of the chief principles and goals of Buddhism. The Sanskrit term literally means nirvana after death, which refers to the achievement of nirvana after body dies. According to Buddhism, our life is karma is carried to the next through the soul and spirit after body's death. While the physical body disintegrates, we are reborn to our next life with a karmic death from the previous one. Once you achieve nirvana, this cycle of rebirth stops because of no karmic death remains. Nirvana is very difficult to attain and it suggests that one has lived a pure and blessed life. Lord Buddha's death at the age of 80 years is known as original Mahaparinirvana according to Buddhist text. That text was Mahaparinibbana Sutta, written in Pali. Dr. Babasaheb Ambedkar passed away on December 6, 1956 at his home in Delhi just a few days after completing his last work, The Buddha and his Dhamma. Ambedkar, who had finally converted to Buddhism after studying the religion for years, on October 14, 1956 in Nagpur, along with 5 lakh supporters, was considered to be Buddhist leader by his followers, especially after his passing. His mortal remains were cremated at Dada Chowpatty in Mumbai with Buddhist rites. Because of his stature and contribution to the eradication of untouchability in India, he was considered to be a Buddhist guru. His place where he was cremated was marked as holy and is known as Chaitanya Bhumi today. Babasaheb Ambedkar followers believed that their guru was influential, pure and blessed as Lord Buddha, and he did not have any karmic debt remaining because of his great work. This is the reason Ambedkar's death anniversary is referred to as Mahaparinirvana Divas. Ambedkar's followers and other Indian leaders pay their respect to the father of Indian Constitution at Chaitanya Bhumi on his day. The celebration at Chaitanya Bhumi marked the immense contributions, both constitutional and social, that Dr. Babasaheb Ambedkar made for his country. Thank you very much. थँक्यू मॅडम. यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मत मांडण्यासाठी मी निखिल डोंगरे सरांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. बस अच्छा.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय वसुधादेव मॅडम, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून आपल्याला लाभलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील प्राचार्य डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम, कार्यक्रमाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रभारी माननीय प्राध्यापक डॉक्टर रचना वस्कर मॅडम, सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर आशा दासकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर संध्या समुद्रे मॅडम, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो, भारताला स्वातंत्र्याची आग लागलेली असताना अशा एका माणसाचा जन्म झाला ज्याने स्वकर्तृत्वाने, स्वकष्टाने, जिद्दीने, परिश्रमाने व विद्वत्तेने कर्तृत्वाचे यशस्वी गाठले आणि शोषितांच्या, दलितांच्या, वंचितांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या सोबतच महिलांच्या उद्धारासाठी ते उभे राहिले. लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना त्यांच्या पुढे एक उत्तम असा वृत्तीशील आदर्श उभा केला. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा परीघ इतका उंचावला की तो साऱ्यांसाठी दीपसंमत ठरला. त्यामुळे नुसताच कर्तृत्ववान मानव न ठरता तो महामानव ठरला. त्या व्यक्तीचे नाव अर्थातच क्रांतीसूर्य, भारतरत्न, विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या सामाजिक राजकीय पटलावर अत्यंत मोलाचा तथा उंचविणाऱ्या व परिवर्तनाची धमक बाळगणाऱ्या महान व्यक्तिमत्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचे योगदान अतुलनीय तर होते, परंतु त्यात उद्याच्या उज्ज्वल भविष्याची आस होती. म्हणूनच त्यांना केवळ एका विशिष्ट जाती समूहापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे सगळ्यांना बंदिस्त करून पाहण्यासारखे आहे. स्वतंत्र प्राप्तीची आस हा ज्या काळात श्वास बनून पाहत होता, अशा काळात सामाजिक विषमता हा विषय ऐरणीवर आणण्यासाठी काही मोजके विचारवंत कार्यरत होते आणि त्यामध्ये सर्वात अग्रणी स्थानावर निश्चितच डॉक्टर आंबेडकरांचे नाव आपल्याला घ्यावे लागेल. स्वातंत्र्य लढ्याच्या भरलेल्या वातावरणात देखील सामाजिक विषमता अधोरेखित करण्यासाठी व ती संपवण्यासाठी बाबासाहेबांनी हाती घेतली अर्थातच वेचणीची तलवार. मूकनायक, बहिष्कृत भारत यासारख्या पाक्षिकामधून त्यांनी जाती व्यवस्था व शोषणाविरोधात एल्गार पुकारला होता. डॉक्टर आंबेडकरांची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा कायम पुरस्कार केला. देशातील जातीयता संपुष्टात यावी म्हणून त्यांनी राजघटनेच्या पुस्तिकेत उपयुक्त मूल्यांचाच पुरस्कार केला आहे. त्यांनी कायम देशाची अखंडता व एकात्मता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून आपले विचार मांडले. भारताला स्वातंत्र्य मिळावे याचा जेव्हा आनंदोत्सव साजरा होत होता, पण भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता टिकून राहायचे असेल तर हवी होती एक प्रगल्भ विचारांची व दिशेची चौकट. बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी, बहुभाषिक तसेच जातपात व धर्मात विखुरलेल्या भारतीयांना एकत्रित गुंफून ठेवण्यासाठी शाश्वत मूल्यांची जपवणूक आवश्यक असते हे सांगणे गरजेचे होते. ते का डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता यांच्या जपवणुकीची शिकवण देताना त्यांनी राज्यघटनेचे शिल्प सुरेख साकारले. आजही जगात सर्वोत्तम राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेचा गुणगौरव करण्यात येतो. गुलामगिरी पिचलेल्या शोषितांना अन्यायाविरुद्ध जागे करायचे असेल व अस्तित्वाची जाणीव करून द्यायची असेल तर त्याचा केवळ एक मार्ग म्हणजे शिक्षणाचा. सामाजिक समस्या आणि वैचारिक गोंधळ दूर करण्याची सामर्थ्य हे शिक्षणातच असते हे बाबासाहेबांना पूर्णपणे ओळखले होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी म्हणून राहिले व शिक्षणाचा असा त्यांनी जपलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतल्यानंतर प्रत्येकाला अन्यायाची चीड येईल. भेदभावाचा प्रत्येक जण धिक्कार करेल. प्रत्येकाला समतेचे आणि लोकशाहीचे महत्व पटेल. प्रत्येकाच्या मनात माणुसकीचे सुंदर नाते निर्माण होईल. प्रत्येक जण माणसाला महान समजू लागेल. मला वाटतं हाच सुंदर भारताचा विचार आहे. हजारो वर्षांची विषमता नष्ट करायची असेल तर त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. केवळ पारंपरिक जुना विचारसरणीला शिकले असलेले आपले मन बदलावे लागणार आहे. आपले मन बदलणे हे आपल्या हाती आहे. आपल्या मनात जेव्हा जेव्हा बंधुतेविषयी प्रेम निर्माण होते तेव्हा तेव्हा आपल्या मनात डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा विचार होतो. बंधुता समजून घेणे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे होते. बघा, एक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्यात काय होऊ शकते. BA MA करून तो एक शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर, वकील किंवा आणखी काही होऊ शकते. परंतु या सर्वांना एक मात्र अपवाद असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण त्यांनी एकच जीवनामध्ये कितीतरी पदव्या ग्रहण केल्या. जसे BA, MA, MSc, PhD, LLB, BSc, DD, रजिस्टर ॲट लॉ, त्यापैकी BSc डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय महान व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिले जाते. त्यांच्याशिवाय आजपर्यंत भारतात ही पदवी कोणीही मिळू शकले नाही. एक उत्कृष्ट घटनातज्ञ,
राजनीती तज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, कायदे पंडित, तत्वज्ञ, वकील, इतिहासकार, लेखक, शिक्षक तज्ञ, प्राध्यापक, धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, राष्ट्रवादी, क्रांतिकारक, समाजसुधारक, सत्याग्रही, संपादक, प्रभावी वक्ता, द्रष्टा विचारवंत, विद्याप्रसंगी यांना अनेक विभूषणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाआधी आपण समजतो. अशा या महान मानवाचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे आपलेच प्रशिक्षणार्थी कुलदीप ढोळे सर यांच्या काही कवितेचे ओळी मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे. बघा त्यांनी लिहिलेले बाबासाहेबांप्रती कविता. लाखो दिन दलितांचा कणवारी, समाजातील समतेचा तो पुढारी, तात्कालिक परिस्थितीचा तो ज्ञानी, भविष्याचा अचूक अंदाज त्यांच्या मनात. माणूस म्हणून जन्माला आला, देवत्व प्राप्त करून भूतकाळात गांधी पाहता बाबासाहेब बिनधुळ्याचा दाता. सर्व व्यापक दृष्टिकोन ठेवून दिव्य देशाचे संविधान त्यांनी पूर्णिमा आपला पडता समजून दिला आधार सर्वांना त्यांनी. नका करू संकुचित त्यांना आमचे म्हणून, करा व्यापक त्यांना आपले म्हणून. अशा या बाबासाहेबांप्रती कविता लिहिल्याबद्दल मी कुलदीप ढोळे सरांचे आभार व्यक्त करतो व शेवटी बाबासाहेबांप्रती माझे 4 ओळी सादर करतो. मानवाला मानवतेची जाणीव करून देणाऱ्या, मानवाला मानवतेचे जीवन जगण्यास प्रवृत्त करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवतेच्या नात्याने तन धनाने देवात अभिवादन करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. सुरांमधल्या हाकेला सुरांमधून साथ द्यावी. कार्यक्रमाच्या यशासाठी मनापासून दाद द्यावी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत गायनासाठी व्यासपीठावर मी आमंत्रित करते सोनल मोरे मॅडम यांना. सोनल मोरे. विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी माझ्या गीतात सुरुवात करते. विचारा बहुचा श्रवणारा, विचारा काळाराम मंदिराला. विचारा बहुचा श्रवणारा, विचारा काळाराम मंदिराला. अरे भीमासेना विचारा आपल्या अंतःकरणाला. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया. माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. होती तलसारा देत होता सारा, होती तलसारा देत होता सारा. ऐका उबारा देत होता सारा, ऐका उबारा देत होता सारा. भीमाई परी तिला पिल्यावरी, भीमाई परी तिला पिल्यावरी. पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा. लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा, लोकली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाची
पाठीमागे विकासाचा आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. थँक्यू. धन्यवाद मॅडम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या मनाचे मायाळू असल्याचे आपल्याला सोनल मोरे मॅडम यांनी गीतातून गोड गायनातून सादर केले आहेत. तर जनतृष्णा संपविण्याकरिता वाहत राहते, अंधार मिटवून प्रकाश पेरण्या दीप ज्योत जळत राहते. मी एकपात्री प्रयोग करण्यासाठी व्यासपीठावर रुपाली कवळे मॅडम यांना आमंत्रित करते. आज 6 डिसेंबर याच दिवशी तेजोमय सूर्य हे अस्त झाले होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. मी एक स्त्री आहे. मी एखादी डॉक्टर असेल, एखादी शिक्षिका असेल, एखादी वकील असेल किंवा एखादी गृहिणी सुद्धा असेल, मग हे मी इथपर्यंत पोहोचली कोणामुळे? तर इथपर्यंत पोहोचली महात्मा फुले यांनी सुद्धा खूप कष्ट केले, त्यामुळे आम्ही साक्षर बनू शकलो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही सक्षम बनलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आमच्या पायावर सुद्धा उभं राहिलो, कारण त्यांनी आम्हाला फार मोठे अधिकार दिले, आमचा हक्क आम्हाला मिळवून दिला. कारण त्यांना माहित होते की भारतीय स्त्रिया ह्या जातक रूढी आणि परंपरांमध्ये गुंतलेल्या आहेत. त्यांना चूल आणि मूल एवढेच मुक्त काम राहिलेले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आमचे हक्क मिळवून दिले. त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले, त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानता हा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार सुद्धा दिला. त्यानंतर जिथे कामगार स्त्रिया काम करायच्या तिथे त्यांना समान मोबदला मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर कामगार स्त्रिया ज्या होत्या त्यांना बाळंतपणासाठी रजा मिळावी, वैद्यकीय हक्काची रजा मिळावी, त्यासाठी त्यांनी मॅटर्निटी बेनिफिट बिल हे तयार केले आणि ते मंजूर सुद्धा झाले. महिलांना हक्काची रजा मिळाली. त्यामुळे असे खूप सारे अधिकार देणारे बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा सर्वांना पितृतुल्य आहेत आणि या दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे माझे त्यांना विनम्र अभिवादन. सर्वांनी धन्यवाद मॅडम. समान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना स्त्री शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले व समान अधिकार सुद्धा दिले, हे आपल्याला रुपाली कवळे मॅडमच्या एक पात्री प्रयोगामधून लक्षात येते. तर फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, जबकि हमारी जिंदगी बाबा साहब ने लिखी, जबकि हमारी जिंदगी बाबा साहब ने लिखी. तर यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक त्यांना आदरांजली म्हणून वंदन गीत घेऊन येत आहेत नंदेश सर.
भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना, आज घे ओ थंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना, आज घे ओ थंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे दुमदुमे जय भीमची गर्जना चोहीकडे, सारखा जावे तिथे हा तुझा डंका जळे, घे आता घे राहिलेल्या संगराची वंदना, भीमराया घे कालचे सारे मुके आज बोलू लागले, तुझ्या सत्या सगळे शब्द तोलू लागले, घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना, भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना, आज घे ओ थंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे तुभा सूर्यापरी राहिले कोठे दिशा, ये बळे आमाकडे ही तुझी आहे दिशा, माय बापा घे उद्याच्या अंकुराची वंदना, भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना, आज घे ओ थंबलेल्या अंतराची वंदना, भीमराया घे. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकरांच्या अंतरातील वंदना नंदेश सरांनी अतिशय अप्रतिम छान गायन केले. आयुष्याचे पाने उलटतील पण हे पुस्तक जपून ठेवीन, जीवात जीव असेपर्यंत तुमच्या आठवणी साठवून ठेवीन. मी प्रमुख अतिथींचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. मॅडम लिंगायत मॅडम. हो मॅडम. हो मॅडम. आहे. कॉलेजमध्ये असते की थोडस येणारे सुरू असतात, जरी असलं की काही वाटत नाही. चल ओके, मला वाटलंच तरी, कारण मी खूप छान वाटते आज तुमच्या संपर्कात येऊन. माझं नाव डिक्लेअर झालं ना माझं? हो, झालं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन. त्यापित्यर्थ आपण आज सगळे एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम महामानवांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर देव मॅडम, सहकारी प्राध्यापक वर्ग आणि सर्व प्रशिक्षणार्थी. आज खरं सांगायचं झालं तर मी माझ्याच महाविद्यालयात आहे असं मला आज भास होतो आहे. कारण मी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझा जो परिचयामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्यातली विद्यार्थिनी आहे, म्हणजे तुमच्याच महाविद्यालयातली विद्यार्थिनी आहे.
आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि आज त्या निमित्ताने म्हणजे काही महिने मी त्या महाविद्यालयातही होती. आणि असं म्हणतात ना, की एखादी विश आपण मागितली आणि ती मंजूर झाली त्या क्षणी. माझी खूप दिवसाची अशी इच्छा होती खूपदा म्हणजे तेव्हा, जेव्हा आम्ही तुमच्या त्या महाविद्यालयात बदली होऊन यायच्या आधी, की एकदा तरी मला शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये माझी बदली व्हायला पाहिजे. असं मी बरेचदा म्हणत होती आणि बोलूनही दाखवत होती. आणि योगायोगाने 2016ला जेव्हा केव्हा मी ती विश केली असेल कदाचित, त्यावेळेस कदाचित मी कुठली पण इच्छा मांडली असती तर कदाचित तथास्तु झाली असती. योगायोगाने ती माझी इच्छा पूर्ण झाली. काही कालावधी करता का होईना 5 महिने मी तिथे होती आणि मला खूप छान वाटलं, की ज्या महाविद्यालयात मी शिक्षण घेतलं, जिथे मी बी-एड, एम-एड झाली आणि तिथून मी ज्या आत्ता ज्या पदावर आहे ते सगळं श्रेय मला शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याचं, तिथल्या प्राध्यापक वर्गाचं, तिथले प्राचार्य त्या सगळ्यांना देऊ इच्छिते. आणि तो परिसर ट्रेनिंग कॉलेज म्हटलं की आपल्याला सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून शिकवल्या जातात. आत्ताही मला तोच भास होत होता, की जणू काही मी ऑनलाईन जरी असली, तरी मी तुमच्या संपर्कात, तुमच्या सोबत आहे. कारण स्टाफ आणि सगळे तुम्ही जे कार्यक्रम आपले करत होते त्या माध्यमातून. आणि अतिशय खूप छान नियोजनपूर्वक तुमचं सगळं नियोजन. कारण शासकीय अध्यापक महाविद्यालय म्हटलं आणि मार्गदर्शक प्राध्यापक तुम्हाला जे लाभलेले आहेत ते सगळे अनुभवी, तज्ज्ञ आणि सगळ्या गोष्टीमध्ये प्रावीण्य असलेले प्राध्यापक तुम्हाला असल्यामुळे तुमचा आजचा कार्यक्रम खरंच तुम्ही खूप छान, नियोजनपूर्वक आणि व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे. मला असंही कळलं होतं, की काही ऑनलाईन आहेत आणि काही ऑफलाईन आहेत. प्राध्यापक मला आणि प्राचार्य तुम्ही सगळे दिसता आहात कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये. आणि काही विद्यार्थी असतील जे आता कार्यक्रमामध्ये सहभाग ज्यांनी घेतलेला आहे ते. आणि काही विद्यार्थी आता पॅन्डेमिकचा काळ असल्यामुळे ऑनलाईन असतील. मला असं वाटते लवकरच त्यांनी पण त्यांच्या ज्या सगळ्या प्रक्रिया लसीकरणाच्या असतील, काय असतील, त्या माध्यमातून पूर्ण कराव्यात. कारण आत्ता ही संधी तुम्हाला खूप छान मिळालेली आहे ऑफलाईन येण्याची. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण घेतो, टेक्नॉलॉजीचा वापर करून करतो. तेही शिक्षण ठीक आहे, पण काही कालावधीपर्यंत काही मर्यादित, त्यालाही काही मर्यादा आहेत. परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण महाविद्यालयामध्ये त्या परिसरामध्ये राहतो, वावरतो, तो जो अनुभव आहे आणि जो आपल्या गुरुजनांच्या सोबतचा जो अनुभव आहे तो वेगळा असतो. आणि त्या माध्यमातून आणि आज आपण विश्वरत्न, भारत रत्न, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जेव्हा तुम्ही विचार मांडलेत आणि खूप छान पद्धतीने प्रत्येकाने आपली तयारी, मला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेबांबद्दल माहित नाही असं कोणीच नाही सगळ्यांना. कारण सतत त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याचा सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो आहे. म्हणजे बाबासाहेबांना म्हटलं की स्त्रियांचे उद्धारक, स्त्री म्हणून आपल्याला जो आता मानाचा दर्जा मिळालेला आहे, जे आपण काम करतो आहे, ज्या संबंधीच्या सगळ्या तुमच्या भाषणातनं विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने मांडणी त्याच्यामध्ये केलेली आहे त्यांनी आणि सांगितलंय. आणि मी सुद्धा म्हणजे प्रत्येक असं कुठलं त्यांनी जाती, धर्म, पंथ असा कुठलाही विचार केला नाही. महिला, सगळ्या महिलांना मानाचं स्थान, हक्काचं स्थान मिळवून देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना ज्या काही त्रास सहन करावा लागला, म्हणजे उदाहरणार्थ मगाशी उल्लेख केला हिंदू कोड बिलाचा, की ज्या पद्धतीने महिलांना कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता किंवा त्या प्रकारे मिळत नव्हतं, त्या वारसा हक्क असेल, आणखी बाबी असतील, संपत्तीच्या संदर्भात असतील, अनेक बाबी असतील, त्या विस्तृत बाबी तुम्हाला माहिती आहे. फक्त उल्लेख इथे आला म्हणून मी त्याचा उल्लेख इथे करते आहे. तर त्या संबंधी सुद्धा त्यांनी लढा दिला. पण असं लक्षात आलं की ती बाब सर्वसामान्य किंवा सगळ्या महिलांपर्यंत ती पोहोचली नाही, किंवा पोहोचली असेल तरी तिला ती समजू दिली नाही. आणि मग स्त्रियाच त्यांच्या ह्याच्यात की बा हिंदू कोड बिल नको अशा. आणि तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही सगळं, मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं विरोध करत आहे, परंतु त्या हिंदू कोड बिलामध्ये काय बाबी आहेत, कोणत्या आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? हे तुम्ही विरोधासाठी विरोध करायला आलात, परंतु हे तुम्ही त्याच्या माध्यमातून तुमचंच नुकसान करून घेत आहात. तेव्हा त्या महिलांनी सांगितलं की बाबासाहेब, आम्हाला हे सगळं माहित आहे, तुम्ही जे केलेलं आहे आमच्यासाठी केलेलं आहे, आमच्या हक्कासाठी केलेलं आहे, आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेलं आहे. परंतु आम्ही जर याला विरोध केला नाही तर आम्हाला घरी गेल्यानंतर आमचे जे पुरुष मंडळी आहे ती आम्हाला घरात घेणार नाही. म्हणजे बघा, अशा अवस्थेमध्ये ज्या काही स्थितीमध्ये स्त्रिया त्या काळात होत्या, फुलांनी, सावित्री आईंनी जे कार्य केलं तेच कार्य पुढे घटनेच्या माध्यमातून किंवा कायद्याच्या माध्यमातून त्याला एक कायद्याचं स्वरूप दिल्यावर, कारण जोपर्यंत कायदा होत नाही ना तोपर्यंत कुठल्याही बाबीला मान्यता मिळत नाही.
अलिखित बाबी सहसा काही लोक मांडतात, काही मांडत नाही. पण जेव्हा एखादी बाब प्रत्यक्ष कायद्याच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता हे जेव्हा कायद्याच्या माध्यमातून आपण पाहतो, की आता असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्त्रिया नाहीत. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तर जास्ती सुरुवात महिला आहेत आणि वैद्यकीय सुद्धा. पण असं कुठलं क्षेत्र नाही की याच्या आधी की तिला मजुरी जी मिळत होती ती कमी मिळत होती. पुरुष मंडळींना महिलांच्या तुलनेत जास्ती मिळत होती. काम सारखंच. पण आता असा भेदभाव नाही. तुम्ही कुठेही काम करत असताना तुम्हाला समान अधिकार, समान हक्क मिळतात आणि ते मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्या स्वरूपात मला 2 ओळी फक्त अशा सांगाव्याशा वाटतात त्यांच्या संदर्भातल्या. मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, कारण त्यांना ती देव संकल्पना मान्य नव्हती आणि का मान्य नव्हती त्याची सगळ्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होता. आणि त्यांनी जी म्हणजे ते स्वतः जगले, जे जे जगले त्यातनं त्यांना जे अनुभव आले, त्या अनुभवातनं त्यांना जे लक्षात आलं आणि जे काही त्यांचं शिक्षण त्या काळात म्हणजे तेवढं शिक्षण घेणारा तेव्हा कोणीही व्यक्ती नव्हता आणि त्या शिक्षणासाठी त्यांना किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांच्या पत्नीची त्यांना जी साथ रमायची होती, अर्धवट उपाशी राहून किंवा त्यांची जी अपत्य होती त्यांना सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुखसोयी किंवा औषध उपचार न मिळाल्यामुळे त्यांची अपत्य दगावली आणि म्हणजे रमाईने तर अनेक प्रकारचे कष्ट सहन केले आणि त्याच्यामुळेच आपण जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतो तेव्हा रमाईचं नाव घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण रमाई होती म्हणून बाबासाहेब होते आणि त्याच्यामुळेच बाबासाहेबांना सगळं कार्य करता आलं, कारण सगळ्या संसाराचा गाडा रमाईने तो अ, अ, स्वीकारला होता म्हणा किंवा तिने छान पद्धतीने साथ दिली होती. आणि मग लहानपणापासून आपण पाहतो की बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांनी, कारण काय असतं की जे काही संस्कार घडतात, जे काही बाबी घडतात त्या घरातनं घडतात. जो वारसा त्यांना लाभला होता आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी सुद्धा बाबासाहेबांना ज्या प्रकारे घडवलं होतं, कुठल्याही प्रकारची त्यांना उणीव भासू दिली नाही. कष्ट जरी त्रास सहन करावा लागला, कष्ट घ्यावे लागले. म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत असेल, शाळेच्या बाबतीत असेल, ते स्वतःही खूप शिस्तीचे भोगते होते आणि त्यामुळे जी काही विचारसरणीचा पगडा बाबासाहेबांवर म्हणजे 14वे अपत्य आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेस अ, कदाचित त्यांच्या वडिलांना सुद्धा, रामजी बाबांना सुद्धा माहीत असेल, की यांच्यामधली जी प्रगल्भता आहे, जी अलौकिक बुद्धिमत्ता आहे, त्याची जाण आणि जे खाद्य पुरवलं गेलं, वैचारिक खाद्य त्यांच्या वडिलांनी, त्याच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने त्याचं ज्या बाबी त्यांना मिळाल्या, ज्या जी जितकी ज्यांना सुविधा उपलब्ध देता आली ती दिली. पुस्तकांच्या बाबतीत तर त्यांनी कधीच त्यांना पुस्तकं असतील तर ती कधीच कमतरता भासू दिली नाही. त्याच्यामुळेच बाबासाहेबांना वाचनाचा छंद, अभ्यासाचा छंद, त्याच्यावर विचार करण्याचा, चिंतन मनन करण्याचा छंद, लहानपणचे अनेक प्रसंग आपण पाहतो की गाडीवाल्याने जेव्हा त्याला माहीत झालं की त्यांची जात काय आहे, पहिल्यांदा बसवलं, लहान मुलं आहेत म्हणून आणि मग जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला गाडीतनं खाली उतरवलं. पाणी पिण्याच्या संदर्भात सुद्धा म्हणजे जिथे गुरंढोरं पाणी पिऊ शकत होती, पण तिथे अस्पृश्य समाजातली तेव्हाची परिस्थिती ती होती. त्या परिस्थितीमध्ये ते जगले आणि त्याच्यातनं जे चटके त्यांना सहन करावे लागले, त्यातनं जे बाबासाहेब घडले आणि बाबासाहेब जेव्हा शिकले, तेव्हा त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. किंवा ते जे शिकले आणि तुम्हाला माहिती आहे की त्या तेव्हाच्या ह्याच्यात एक लहानपणीचा प्रसंग सांगितला जातो. तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो वाचला असेल, ऐकला असेल, की ते वर्गाच्या बाहेर बसून शिकवत होते. त्यांना ती काय म्हणतात पट्टी बसण्याची सुद्धा आसन किंवा जी पट्टी ती मिळत नव्हती. ते घरून ते पोतं घेऊन यायचे, त्याच्यावर बसायचे. पण शिकण्याची आवड होती आणि शिकत असताना लहानपणचा एक प्रसंग सांगितला जातो, की गणित दिलं होतं आणि गणित कोणाला येत नव्हतं आणि मग तेव्हा बाबासाहेबांनी हात वर केला आणि मग शिक्षकांना वाटलं, की अरे याला येतंय आणि जसे बाबासाहेब त्या फळ्याजवळ गेले गणित सोडवायला, त्यावेळेस सगळे ओरडायला लागले. समजलंच नाही काय झाला, काय कुठली बाब झाली. मग सगळ्यांनी सांगितलं, की हे म्हणजे भिवा त्यांचं नाव भीमराव म्हटलं तर भिवा. हे जर तिथे फळ्यावर जात असतील तर त्याच्या मागे फळ्याच्या मागे जी डबे ठेवले होते खाण्याचे, त्यांना स्पर्श लागेल आणि आम्ही ते खाऊ शकणार आणि त्याच्यामुळे ते डबे तिथे असल्यामुळे त्यांना जाण्यासाठी ते मज्जाव करत होते. म्हणजे अशा प्रकारची वागणूक लहान बाल मनावर जे घात झाले, जो आघात झाला, तो सगळा त्यांनी सहन केला आणि मग त्यांनी शिक्षण जे काही सुरू ठेवलं. 10वी पास झाले. पुढे शिक्षणाच्या संदर्भात त्यांना जी काही सयाजीराव गायकवाड आहे,
नंतर अनेक लोकांनी त्यांना जी मदत केली त्या माध्यमातून शाहू महाराज आहे त्यांनी सुद्धा मदत केली आणि स्वतः शाहू महाराज बाबासाहेबांना भेटायला गेले होते त्यांचं अभिनंदन किंवा कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून. अनेक छोटे छोटे प्रसंग आहेत. सपोर्टही त्यांना मिळाला, अडचणी पण सुद्धा आल्या, पण अडचणीवर मात करत जेव्हा ते परदेशात शिक्षणासाठी गेले त्या संबंधितला एक प्रसंग आम्हाला माहित आहे. त्याच्यातनं एक मला वाटते अभ्यासात पुस्तकामध्ये धडा पण तो आहे. ग्रंथवेडे बाबासाहेब. ग्रंथाबद्दलचं प्रचंड प्रेम, खूप वाचनाची आवड आणि लिखाण सुद्धा त्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे. असं म्हटलं जातं की त्यांनी जे लिखाण किंवा जे केलेलं आहे ते आणखी म्हणजे दुसरा कोणता व्यक्ती असता तर त्याला आणखी कितीतरी वर्ष लागले असते, पण त्यांनी ते त्या कालामध्ये आणि ते कुठेही जायचे म्हणजे ते संसदेमध्ये असोत, गावाला असोत, घरी असो, कुठे असो, त्यांच्यासोबत सतत एक पुस्तक असायचं. जसं आपल्याजवळ आता एक पुस्तक म्हणून मोबाईल असतो, आपण त्यालाच पुस्तक समजतो आणि त्यातले मेसेज वाचणे सगळ्या गोष्टी म्हणजे वाचनाचा जो छंद आहे, जर आता कोणाला विचारला तर काय तर ते मोबाईलचे मेसेज आम्ही वाचतो वगैरे. आताही आज बाबासाहेबांचा जो 65वा महापरिनिर्वाण दिन आपण म्हणतोय त्या संदर्भातल्या अनेक स्लोगन्स, अनेक माहिती, अनेक विचार त्याच्यावर आलेले आहेत आणि आम्ही सकाळपासून ते वाचलेले असतील किंवा वाचत आहात. बाबासाहेबांबद्दलच्या ज्या सगळ्या बाबी आपण विशेषण लावत असताना तुम्ही बोलला की बाबासाहेबच असे एक व्यक्ती आहे की त्यांच्या नावासमोरचे जे विशेषण लावले जातात त्या विशेषणाची यादी इतकी मोठी आहे, त्याच्यावरूनच आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण दिसतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून सुरुवात करताना म्हणतो किंवा सगळेजण म्हणतात की शिल्पकार आणि कशाचे, घटनेचे. त्याही संदर्भात अनेक बाबी सांगितल्या जातात की जेव्हा घटना लिहिण्याची वेळ आली आणि घटना आपल्याला लिहायची आणि जोपर्यंत तुमचा स्वतःचा कायदा नियम तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं काय स्वातंत्र्य द्यायचं या संबंधी जेव्हा इंग्रजांनी विचार मांडले त्यावेळेस संविधान लिहिण्याच्या संदर्भात कोणाला संविधान लिहिण्यासाठी करावं, तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब LLB लॉ, बार लॉ वगैरे डिलीट ह्या सगळ्या पदव्या होत्या आणि त्यांनी कायद्याचा खूप अभ्यास चांगला केलेला होता, सगळे माहित होते आणि त्यांचं सगळं शिक्षण परदेशात झाल्यामुळे तिथल्या लोकांना बाबासाहेब काय आपण म्हटलं की सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा आणि त्या संबंधीचं बाब आपल्याला परिचयात आहे. आणि मग जेव्हा बाबासाहेबांना संविधान लिहिण्याच्या कोणाला सांगावं या संबंधी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू किंवा अनेक तज्ज्ञ व्यक्ती पाश्चिमात्य देशामध्ये सांगायला लागलं की आम्हाला भारताची घटना लिहायची आहे आणि आम्हाला एक तज्ज्ञ व्यक्तींची गरज आहे, तेव्हा त्यांनीच सांगितलं की तुम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुमच्या देशातच एक चांगली तज्ज्ञ व्यक्ती आहे, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना तुम्ही करा. त्यांच्यापेक्षा आणखी चांगला व्यक्ती किंवा तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि ती घटना लिहिण्याचं काम जेव्हा त्यांना दिल्या गेलं किंवा सांगितलं गेलं, अनेक अडथळे आले. तो मुद्दा इथला नाही, तुम्ही ते सगळं वाचत असता. माहित आहे तुम्हाला त्या संविधानाची निर्मिती करत असताना कशा प्रकारे येऊ नये किंवा नंतर मग जेव्हा लक्षात आलं की आणि मग कसं यायला पाहिजे किंवा कसे तर त्यांचा प्रवेश कसा झाला त्या पद्धतीने मग निवडणूक आणि त्या प्रकारचा सपोर्ट, कारण पर्याय नव्हता आपल्याकडे. आणि बाबासाहेब ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास होता कायद्यांचा, त्यांनी सगळ्या देशाच्या घटनांचं वाचन केलं होतं, त्यांचा अभ्यास होता आणि भारतातली जी परिस्थिती होती आणि त्या संदर्भात योग्य पद्धतीने न्याय देण्याच्या आणि तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी जेव्हा आणि असाही एक मुद्दा होतो की तुम्ही शिल्पकार त्यांनाच का म्हणता, मसुदा समितीत फक्त एकटे बाबासाहेब होते का? आणि 7 लोकांची ती समिती होती, त्यांची नावंही तुम्हाला माहित आहेत. परंतु तरी सुद्धा घटना समितीमध्ये किंवा मसुदा समितीमध्ये मसुदा तयार करत असताना इतके लोक असताना सुद्धा फक्त बाबासाहेबांनाच का तुम्ही क्रेडिट देता, अशाही प्रकारचा अनेक विचार किंवा वादविवाद या संदर्भात होतो. त्याचेही उत्तर आपल्याला तुम्हाला नेटवर मिळतील. त्याचंही मी काही खूप विश्लेषण करणार नाही, कारण ते तुम्हा सगळ्यांना दरवर्षी आपण ह्याचा विचार करतो आणि त्यामुळे माहिती आहे की ते 7 लोक होते, त्यातले एक मृत्यू पावला, एक येत नव्हता, काही लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. अशा पद्धतीने कार्य करत असताना मेजर काम जे मसुदा म्हणजे असं नव्हतं की कोणी येतच नव्हतं. जे मृत्यू पावला त्यांच्या ठिकाणी नवीन नियुक्ती झाली नाही, जे आजारी होते ते येऊ शकत नव्हते, काही लोक फक्त अधूनमधून येत होते. अशा पद्धतीने जे कार्य म्हणजे मसुदा समितीचं जे कार्य होतं ते खूप महत्वाचं कार्य होतं की एखादा मुद्दा सांगणे, त्याचं पटवून देणे, त्याच्या संबंधीची कार्य, त्याचं ड्राफ्टिंग करणे, हे सगळं काम मोठ्या प्रमाणात स्वतः फक्त
फक्त बाबासाहेबांना करावं लागलं. आणि म्हणून मग आपण क्रेडिट म्हणजे ज्यांनी जास्ती काम केलं किंवा महत्वाचं काम केलं, महत्वपूर्ण भूमिका केली त्यांना देतो. आणि म्हणून आपण मग भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांना म्हणतो. हे एक विशेषण आपण त्यांना लावतो. त्याचबरोबर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांचे उद्धारक त्याचा उल्लेख मी मगाशी केला की स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी जे काही कार्य केलं. आणि आता मगाशी भाषणांमध्ये सुद्धा सांगितलं की आपल्याला नोकरी करणाऱ्या महिलांना पगारी सुट्ट्या, आता त्याचा कालावधी आता वाढलाय. पहिल्यांदा 3 महिने मिळत होता, आता 6 महिने मिळतो. आता पुरुषांना पण मिळाली लागली आहे. आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी न्यायाच्या माध्यमातून जो न्याय आहे, कारण ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते योग्य पद्धतीने कशा दिल्या गेल्या पाहिजेत. नंतर हिंदू कोड बिल महिलांच्या संदर्भात, महिलांना आरक्षण, नोकरीमध्ये सन्मानाची वागणूक किंवा त्या संबंधीचे नियम, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच पद्धती म्हणजे स्त्रियांचे उद्धारक म्हणून आहे. नंतर त्यांनी ते स्वतः एक शिक्षण तज्ज्ञ आहेत. शिक्षणाच्या संबंधात त्यांनी त्यांचे जे विचार मांडले आहेत त्या पद्धतीने एक दोन विचार फक्त मी तुमच्यासमोर मांडते, कारण आपल्याला बाबासाहेब मांडत असताना खूप मोठं व्याप्ती आहे त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या सगळ्या बाबींची. पण आपण थोडक्यात आपल्या वेळेचं नियोजन करून मला जे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे ॲज अ BEd कॉलेजच्या संदर्भातली त्या संबंधीचे, तर ते आपण जेव्हा शिक्षणाच्या संदर्भात म्हणतो तर त्यांनी शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला एक चांगला विचार दिलेला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही अतिशय छोटी मुद्दा आपल्याला वाटत असेल, पण त्यातला भावार्थ खूप मोठा आहे. शिका म्हणजे तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण महत्वाचं आहे. आणि शिक्षण कसं महत्वाचं आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षणाच्या माध्यमातून माझा आवाज येतोय ना? एखाद्याचा आवाज नाही आला तर मला सांगाल मध्ये. खूपदा असं होतं की नेट चाललं जातं आणि लक्षात येत नाही आणि मी एकटी बोलत आहे, तर मला फक्त एखाद्याचा हा ठीक आहे. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. त्याच्यामुळे शिक्षणाच्या संदर्भातले त्यांचे जे विचार होते, आणि त्यांनी सांगितलं की गुलामांना गुलामांची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून देतील. की जोपर्यंत त्यांना लक्षात येत नाही की तुम्ही तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्हाला तुमची शोषण होते, तुम्ही तुमचं पिळवणूक होते, हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही किंवा त्याची जाणीव होणार नाही, नाहीतर मग देवाने दिलं आणि आपण तसंच राहायचं, अशी जी दैववादी वृत्ती त्या काळात होती. आणि कर्मकांड, अंधविश्वास ह्या सगळ्यांचा पगडा त्याच्या माध्यमातून होता. आणि कुठल्याही गावाच्या बाहेर सगळं राहावं लागत होतं किंवा कुठल्या प्रकारच्या जी काही परिस्थिती त्या काळातली होती त्या संदर्भातली, आणि त्या माध्यमातून मग त्याच्यावर बंड उभारून आणि मग त्या संबंधीची जाणीव सगळ्यांना करून दिली की आपण सगळ्यांना आपल्याला आत्मविश्वास, आपला आत्मसन्मान जागृत होतो, स्वाभिमान जागृत होतो, आणि मग एक स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी तो व्यक्ती प्रेरित होतो. तशाच प्रकारे त्यांचा आणखी एक मुद्दा होता की जेव्हा आपल्याला अन्याय होतो तेव्हा अन्याय करणारा तर हा दोषी आहेच, प्रश्नच नाही, की कारण तो इतरांना त्रास देतो वगैरे वगैरे दोष आहे. पण जर आपल्याला एवढं माहित होतं की आपल्याला अन्याय होतो आहे आणि तरी सुद्धा आपण सहन करत असेल तर अन्याय सहन करणाराही तेवढाच दोषी आहे. या सगळ्या गोष्टींचे हे जे विचार आहे, ही जी फिलॉसॉफीच म्हणून एक प्रकारची ही दिशा देण्याचं कार्य आपल्याला त्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि अनेक चांगल्या बाबी त्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांच्या विविध कार्यातून मिळालेले आहे. ते समाजसुधारक होते. खूप त्यांनी चांगल्या चांगल्या बाबी म्हणजे आता म्हणायचं झालं तर महाडचं 14 तळ खुलं करून दिलं की जिथे गुराढोरांना पाणी पिण्याला बंदी नव्हती, पण सर्वसामान्य माणसांना काही विशिष्ट समाजातील लोकांना होती, ते खुलं करून दिलं. मंदिर प्रवेश तिथे सुद्धा तसंच होतं. काळाराम मंदिराचा, नाशिकचा काळाराम मंदिर आहे, ते दरवाजे खुले करून दिले. खूप त्यांना शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी शाळा पण म्हणजे औरंगाबाद असेल, मुंबई असेल या ठिकाणी महाविद्यालयाची सुरुवात केली. म्हणजे ते शिक्षण स्वतः संस्थापक होते, शिक्षक होते, प्राध्यापक होते, प्राचार्य होते. त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं कार्य सुद्धा केलं होतं. वकिली म्हणून वकील म्हणून त्यांचं कार्य त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना कायदे पंडित ज्याला आपण म्हणतो आपण, ते कायदे मंत्री सुद्धा होते, मजूर मंत्री सुद्धा होते, म्हणून आपण त्यांना कायदे पंडित सुद्धा म्हणतो. जेव्हा ज्या काही अनेक अडचणी येत होत्या आणि आपण म्हणून आपण ज्याला आपण म्हणतो ना की ज्ञानाचा अथांग सागर, सागराला अंत नसतो, आणि तो इतका जे असतो त्याच्या प्रकारे बाबासाहेबांचं जे ज्ञान होतं ते असंच अथांग सागरासारखं असलं. आणि म्हणून आपण ज्ञानाच्या अथांग सागराला आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करतो किंवा नमन करतो.
त्यांच्यातल्या जे विविध गुण आहेत म्हणजे ते समाजसुधारक, विचारवंत, शिक्षण तज्ञ, त्यांनी संपादक म्हणून सुद्धा काम केलं होतं. मूकनायक मासिक त्यांचं होतं, पाक्षिक त्यांची होती. म्हणजे त्यांनी असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे काम केलं नसेल. ते स्वतः लेखक होते, ते संपादक होते, ते विश्लेषक होते, ते टीका कुठल्या ज्या बाबी असतील त्याच्यावर टीका सुद्धा करत होते. म्हणजे विश्लेषक होते. नंतर त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत आता जो आपण शब्द वापरतो तो आता कायद्यानुसार किंवा याच्यानुसार पण वापरायचा नाही म्हणून आलाय. नाही तर आता याच्या आतापर्यंत दलितांचे कैवारी, पण तो शब्दच आता याच्यातनं गेले असल्यामुळे आपण सर्वसामान्य ज्यांच्यावर अन्याय झालाय किंवा तळागाळातील लोकांपर्यंत न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी नेतृत्व केलं. म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व शैली होती. त्यांचा कुठलाही शब्द मागे पडत नव्हता आणि ते जे त्यांच्यावर लोक त्याच्यासाठी विश्वास देत होते की ते एक ज्याला म्हणून आपण तळपणारा सूर्य सगळ्यांना प्रकाशित करतो. अंधारातनं जे असेल अंधारातला प्रकाश देतो, अज्ञान दूर करतो, गैरसमज दूर करतो, आपल्या असलेल्या अडचणी दूर करण्याचं कार्य करतो. तर त्या प्रकारचं कार्य एक स्वतः शिक्षक म्हणून कार्य केल्यामुळे म्हणजे असंही एक सांगतात की जेव्हा ते रुजू व्हायला गेले प्राध्यापक म्हणून त्यांना, कारण सुरुवातीला तर खूप आलपेष्टा सहन केल्या, मग शिक्षण घेऊन जेव्हा भारतामध्ये आले आणि त्यांना एका ठिकाणी प्राध्यापकाची नोकरी जेव्हा लागली आणि ते आता वर्गात जाणार आणि सगळ्यांना माहित झालं की आता हे अस्पृश्य समाजातले आहे, तर वर्गात गेल्यानंतर सगळे विद्यार्थी बाहेर पडले आणि मग तरी ते वर्गात गेले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ज्यांना बसायचं असेल तर त्यांनी बसा, ज्यांना शिकायचं असेल त्यांनी शिका. आणि त्यांचं जेव्हा व्याख्यान सुरू झालं, शिकवणं किंवा अध्यापनाचं कार्य सुरू झालं आणि बरेचसे बाहेर विद्यार्थी, लोक म्हणण्यापेक्षा विद्यार्थी उभे होते आणि ते आतमध्ये जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना म्हणत होते की तुम्ही बाहेर या, पण त्यांनी म्हटलं की नाही आम्ही बसणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की अर्थशास्त्र विषय त्यांचा हा चांगला होता आणि तो विषय ते शिकवत असताना त्यांचं शिकवणं, त्यांचं अध्यापन इतकं प्रभावी होतं की आतमध्ये बसल्यानंतर फायदा झाला. त्यांनी जे काही मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून केलं तर बाहेर जे विद्यार्थी होते ऐकत होते त्यांना ते खूप प्रभावित वाटलं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी सांगितलं की आम्ही पण तुमच्या वर्गात बसू. म्हणजेच त्यांचं अध्यापन प्रभावी, त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचं वक्तृत्व, जे ज्या पद्धतीने ते मांडणी करायचे समोरच्यांना. पण म्हणूनच तर म्हटलं की जेव्हा मसुदा समिती जे काही बाबी सांगितल्या त्या घटना समितीसमोर मांडल्या गेल्या, त्या सगळ्यांची उत्तरं, त्या सगळ्या बाबींवर चिंतन मनन करण्याचं कार्य त्या माध्यमातून झालं होतं आणि त्यांनी ते केलं होतं. आपण आत्ता जे 12 तास काम करतो किंवा 8 तास काम करतो, आता कंपन्या तर 12 तास घेतात, पण सरकारी नोकऱ्यांच्या माध्यमातून आधी 14-14 तास काम करावं लागायचं. ते कामाचे तास 12वर आले आणि मग 12वरनं आता आपण 8 तास काम करतो. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती म्हटलं तर आपण म्हणतो अरे नियमात नाही, किंवा एक्स्ट्रा काम केलं तर आपण म्हणतो अरे त्याची सुट्टी पाहिजे, त्याचा वेतन पाहिजे. तर हे बोलण्याचं जे आपण आता धाडस करतो, हे धाडस निर्माण आपल्याला संविधानाने जे दिलंय ते संविधान निर्माते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपली. दुसरं असं की सध्या आपण जी रिझर्व्ह बँक म्हणतोय, त्या रिझर्व्ह बँकेची जी कल्पना आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतनं आलेली आहे. कुठली कल्पना की त्यांनी जो एक प्रबंध लिहिला होता त्यांच्या पीएचडीच्यातला, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज अँड इट्स सोल्युशन, हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं त्यांच्या पीएचडीचा जो विषय होता त्याच्या माध्यमातून, त्याच्यावर आधारित ही जी कशा बँका चालल्या पाहिजे किंवा असायला पाहिजे त्याच्या माध्यमातून ही रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे किंवा जी कल्पना ही बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर आता तुम्ही आम्ही जे निवडणूक किंवा जे काही राजकारण वगैरे सुरू असतं आणि जी सत्ता स्थापन करण्याचं किंवा जे काही कार्य सुरू असतं त्यामध्ये जे निवडणूक लढली जाते त्याचे निकष जे असतात त्या निकषा पद्धतीने, परंतु पाश्चिमात्य देशामध्ये मतदानाचा अधिकार करण्याचे निकष वेगळे होते. पण बाबासाहेबांनी सगळ्या म्हणजे स्त्री पुरुष लहान मोठे जे काही आता वयवर्ष आता 18 आलं, आधी 21 वर्ष होतं, तर त्यांनी ते निकष लावून दिले होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान असा मतदानाचा मत दिले. तर तो अधिकार दिला की श्रीमंत आहे तर त्याला जास्ती अधिकार, शिकलेला आहे तर त्याला जास्ती मतदान करणं, असं कुठेच नाही. सगळ्यांना समानतेचा अधिकार ह्या माध्यमातून दिला आणि मतदानाच्या हक्काच्या माध्यमातून आपण आपल्याला कुठला उमेदवार पाहिजे, कुठल्या गोष्टी आहेत ह्या निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. हे सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला ह्या सगळ्या बाबी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी एक महत्वाचं की आपल्याकडे जेव्हा दुष्काळ येतो किंवा अनेक बाबी येतात तर अनेक आपल्याला अडचणी लक्षात येतात. कधी पाणी खूप असतं, पाऊस म्हणजे निसर्ग आहे तो शेवटी, त्याच्यामध्ये अनियमितता असते. आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून नदी जोड प्रकल्प ही जी कल्पना आहे
हिराकुंड आणि दामोदर हे जे प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पाच्या संदर्भातलं नदीजोड कल्पना ही सुद्धा बाबासाहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितली. आणि ते जेव्हा जलसंधारण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी, आणि मग सगळ्यांना वाटलं की ही कल्पना तुम्ही सांगितलेली आहे. माझं व्याख्यान सुरू आहे ना ते, पण व्याख्यान सुरू आहे ना. तर ह्या सगळ्या बाबी नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी आता जे सांगत होती त्यातनं जलसंधारण मंत्री असताना त्यांनी ही कल्पना मांडली की ह्या बाबी अशा केल्या तर आपल्याला पुढे अडचणी येणार नाही. आणि मग सगळ्यांना वाटलं की हे असं कसं पूर्ण होणार आहे, काय आहे. पण त्यांनी 4 वर्षात तो प्रकल्प पूर्ण करून दाखवला. त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं गेलं इंग्रजांच्या काळामध्ये. किती किती छान पद्धतीने आणि व्यवस्थित, म्हणजे नियोजन जे करावं लागतं, नियोजनाच्या माध्यमातून जी काही बाबी असतात पुढील भविष्यातल्या अडचणी लक्षात घेऊन त्या पद्धतीने कार्य करण्याचं काम त्यांनी केलं. आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त, सगळ्यात महत्वाचं, कारण आपण आत्ता जे बसतोय उठतोय जातोय सगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी करतोय, तर ती जी गुलामगिरी होती, जी लादली गेली होती, त्यातनं मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि ज्या अनेक बाबी आपल्याला याच्यातनं दिल्या, म्हणून मग आपल्याला जर कोणी विचारलं की बाबासाहेब कोण, तर मग आपल्याला सांगता आलं पाहिजे बाबासाहेब हे क्रांतीसूर्य होते, बाबासाहेब हे प्रज्ञासूर्य होते, बाबासाहेब हे ज्ञानसूर्य होते, बाबासाहेब हे कायदे पंडित होते, बाबासाहेब हे शिक्षण तज्ञ होते. आणि ह्या सगळ्या बाबी जेव्हा आपण प्रत्यक्ष जेव्हा पाहतो त्यावेळेस शिक्षणाच्या संदर्भात असेल, आणि बरेच जण आणखी एक आक्षेप त्याच्यावर येतात की बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलं योगदान दिलं, कुठलं काम केलं. त्यांचं प्रत्येक वाक्य असं होतं की मी प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय. इतका म्हणजे मी पहिल्यांदा देशाचा आहे आणि मग बाकीच्या सगळ्या बाबींचा आहे. यातनंच, ह्या वाक्यातनंच तुम्हाला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे की ह्या सगळ्या बाबी यांच्या माध्यमातून त्यांचं देशप्रेम, त्यांनी केलेलं कार्य, संविधानाचं कार्य त्यांना जेव्हा त्या दिलं गेलं, असं काही त्यांनी केलं नाही की नाही माझ्या समाजासाठी मी वेगळं करेल आणि इतरांना. त्यांनी त्यावेळेस निपक्षपातीपणे या ठिकाणी दुसरा आपला असं विचार करू शकतो की न्यायिक भूमिकेतनं सगळ्यांना न्याय मिळेल या पद्धतीने सगळ्यांच्यासाठी त्यांनी योग्य पद्धतीचे कलम, योग्य प्रकारचे नियम, या सगळ्या मूलभूत अधिकार जे आपल्याला मिळालेले आहेत तेही त्या माध्यमातून, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, समतेचा अधिकार असेल, बोलण्याचा असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, जे सगळे आहेत. आणि आपल्यावर अन्याय झाला असेल तर त्याही संदर्भातल्या ह्या सगळ्या बाबी आपल्याला ज्या माध्यमातून मिळालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असताना, आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो किंवा विश्वभूषण म्हणतो. आणि त्यांना भारत सरकारने सुद्धा भारतरत्न ही पदवी देऊन गौरवित केलेला आहे. आता आपल्याला त्यांनी ज्या काही बाबी दिलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातलं आपल्याला त्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. मगाशी मी म्हटलं की ग्रंथवेडे, म्हणजे त्यांना ग्रंथाचं जे प्रश्न त्या संबंधात सुद्धा ते जेव्हा परदेशातनं भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांची जी पुस्तकं होती ते कुठे गेली तुम्हाला आधीच सांगितलं. तर त्यांच्यासाठी वेगळं जहाज त्यांना हे करावं लागलं पुस्तकं आणण्यासाठी. आणि मध्ये इथे परतलं त्यांना असं लक्षात म्हणजे त्यांना बातमी अशी कळली की ते ज्या जहाजामध्ये पुस्तकं होती ते जहाज त्या समुद्रामध्ये बुडालं असं त्यांना कळलं. अत्यंत त्यांना दुःख झालं आणि ते खूप म्हणजे की आपलं खूप जवळचं, म्हणजे ते एक आपला जसा साथी असतो की आपला जवळचा व्यक्ती असतो, मित्र असतो, अशा प्रकारे ते त्या पुस्तकांवर, कुठलंही पुस्तक असेल त्या पुस्तकांवर प्रेम करत होते. आणि मग ते एकदम त्यांना असं वाटलं की माझी सगळी संपत्तीच गेली. त्यांची संपत्ती म्हणजे काय तर पुस्तकं. आणि त्या पुस्तकांच्याच याच्यावर त्यांनी एवढं सगळं जग जिंकलेलं आहे, कारण त्याचा अभ्यास केलेला आहे, वाचन केलेलं आहे, माहिती मिळवलेली आहे. आणि सगळ्यात जेव्हा त्यांनी 1935 ला येथे जेव्हा त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, कारण जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण बाकीच्या गोष्टी आहेत त्याची कारण पण आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारची वागणूक त्यांना मिळाल्यामुळे ते त्यांचं मन जे खिन्न झालं होतं. पण करत असताना त्यांनी पुन्हा सगळ्या धर्माचा अभ्यास केला. मग सगळ्या धर्माची पुस्तकं वाचली आणि मग सारासार विचार करून भारतामध्ये निर्माण झालेला किंवा भारतामध्ये स्थापन झालेला गौतम बुद्धांचा जो बुद्ध धम्म आहे त्याचं पुनरुज्जीवन केलं. आणि ते याच्यामध्ये, कारण ऑलरेडी तो धम्म होता, त्या धम्माची शिकवण त्यांना ती आवडली. कारण आधी जे कर्मकांड किंवा ज्या सगळ्या दैववादी पद्धतीच्या माध्यमातून होतं पुन्हा त्यातच खितवत न पडता, कारण त्याच्यात राहिले तर पुन्हा माणूस त्याच्यातनं बाहेर पडणार नाही आणि पुढे त्याचा व्यक्तीचा विकास होणार नाही, या माध्यमातून मग त्यांनी मात्र त्या
जो काही विचार म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे अनेक धर्माचे लोक गेले, त्यांनी सगळ्या धर्माचा आदरही केला, असं त्यांनी तिरस्कार वगैरे कुठल्या धर्माचा केला नाही. सगळ्या धर्माचं वाचन, कुठला धर्म आपल्यासाठी, आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे व प्रेरणादायी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसुधा देव मॅडम यांनी व्यासपीठावर अध्यक्षीय भाषणास आमंत्रित करते. आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय का? येतोय मॅडम, येतोय. आवाज येतोय का? हो मॅडम येतोय. हा, ठीक आहे. किती वेळ झाला आवाज येत नव्हता? 5 मिनिट झाले. अरे हा, मी तेच म्हटलं की मला तुमचे चेहरे दिसत होते तर मला असं वाटलं की आवाज येतोय. बापरे, 5 मिनिटापासून म्हणजे आता कुठले मुद्दे गेलेत मला माहित नाही, काय झालेत ते असो. तर आणि मग म्हणून मी म्हटलं की मला आवाज नाही आला तर दिसत लक्षात येत नाही की आपलं काय होत आहे. आता मॅडमनी फोन केला म्हणून मला लक्षात आलं. असो, कदाचित आता काय जे मला मुद्दे सांगायचे होते ते कदाचित मिस झाले असतील तर मला माहित नाही. तर आपल्याला बाबासाहेबांनी, आता मी समारोपच करते कारण मला आता माहिती लिंक लागणार नाही की काय मुद्दे सुटले आणि काय आपल्याला सांगायचे आहेत. पण ह्या संदर्भात त्यांनी केलेले जे सगळे विचार, पुस्तकं, आपण फक्त त्याच्यातनं शिक्षणाच्या संदर्भातल्या बाबी आणि पुस्तकांवर प्रेम करणे आणि आपलं जे ध्येय उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट योग्य पद्धतीने करून योग्य न्यायाने आपण करणे आणि संविधानाच्या नुसार आपण कार्य करणे, एवढं जरी आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला आज आपण बाबासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकू. एवढं बोलते. मला तुम्ही ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. माझे जे काही विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल प्राचार्य देव मॅडम, समन्वयक वातकर मॅडम आणि इतर सगळे जण आहेत, सगळ्यांचे मी आभार मानते. कदाचित आता काय मुद्दे सुटले मला माहित नाही, पण आता इलाज नाही त्या संदर्भातलं. तर पण खूप छान वाटलं. असं वाटलं की मी सध्या तुमच्या कॉलेजमध्येच आहे. कारण शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांशी संपर्काच्या संदर्भातल्या सगळ्या बाबी असतात. आणि बीएड माझं खूप जुनं नातं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की मी, मला वाटतं 88ला तिथे बीएड केलं आणि मॅडम माझ्या सिनियर होत्या, देव मॅडम एमएडला होत्या आणि मी बीएडला होती. आणि नंतर आम्ही सोबत एकाच वेळेस लागलो गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळे ते सगळ्या बाबी आमच्या संदर्भातल्या आहेत, संपर्कातल्या आहेत. वातकर मॅडम सोबत पण मी यवतमाळला बरीच वर्ष आम्ही सोबत होतो. त्याच्यामुळे हे सगळे आमचे ओळखीचे मित्र, जवळचे, अशा पद्धतीचा आमचा हा ऋणानुबंध आहे.
आणि याच्यामध्ये तुम्ही मला आज सहभागी करून घेतलं. काही टेक्निकल बाबीमुळे कदाचित अडथळा निर्माण झाला असेल, तुम्हाला तो गॅप पडला असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. कारण आता माझ्याही लक्षात आलं नाही की नेट गेला की काय गेलं. अशा पद्धतीने पुनश्च एकदा ह्या सगळ्यांच्या संदर्भात तुम्ही मला संधी दिली आणि त्या संबंधात खूप छान तुमचा कार्यक्रम नियोजनपूर्व उल्लेख करायचा होता, पण मी ते अध्यक्षांसाठी ठेवलेले आहेत सगळ्या बाबी. कारण मी सगळं सांगितलं तर अध्यक्षांना काय, तर ते मॅडम तुमच्या करतील. पण खूप छान तुमचे विद्यार्थ्यांचं गाणं, खूप छान भाषण, खूप छान संचालन करते. आता मला सगळ्यांचा परिचय नाही, पण आता एक व्यक्ती म्हणून म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून संचालन सुद्धा खूप छान तुम्ही सगळ्यांनी केलं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम केला. पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचार, कार्य आणि कर्तृत्वाला सलाम करते, अभिवादन करते आणि थांबते. मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्या मोलाचे प्रेरणादायी आहे. धन्यवाद मॅडम. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारावे. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसुधा देव मॅडम यांना मी व्यासपीठावर अध्यक्षीय भाषणास आमंत्रित करते. आवाज नाही येते. मॅडम ऑडिओ बंद आहे, आवाज नाही येते. म्यूट आहे. सा विद्या विमुक्तय हे घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय आणि या अध्यापक महाविद्यालयात साजरा होत असलेला इकडे आणते या अध्यापक महाविद्यालयामध्ये साजरा होत असणारा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनाला आज विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर श्रीमान लिंगायत मॅडम, या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर वातकर मॅडम, माझ्या बाजूला बसलेल्या माझ्या 2 भगिनी डॉक्टर धारसकर आणि डॉक्टर सामुद्रे आणि माझ्या समोर असणारे माझे सगळे मित्र आणि मैत्रिणी, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या जुन्या सहकाऱ्यांना या कार्यक्रमामध्ये बोलवता आलं याचा मला खूप आनंद होतोय. जसं आता लिंगायत मॅडमने सांगितलं की आम्ही 1990 मध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ येथे नोकरीला लागलो आणि 19 नोव्हेंबरला आम्हाला दोघींनाही 31 वर्ष पूर्ण झाली. त्या दिवशी मॅडमचा फोन आला होता, मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. म्हटलं मॅडम तुम्हाला शुभेच्छा, आपण आता 31 वर्षाचे झालो. आपले वय किती असतो, कॉलेजमध्ये आपण 31 वर्षाचे झालो आपण यंग आहोत सगळे. त्याच्यामुळे डोंट वरी, काही रिटायरमेंटची काळजी करायची नाही. एक अतिशय आनंदाची गोष्ट असते की आपले जुने सहकारी आपल्या बरोबर असतात. आणि का बरं तुम्हाला माहिती आहे का, कारण जुने सहकारी जे असतात ना, आपण एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असतो. अगदी जेव्हा मी आणि लिंगायत मॅडम लागलो तेव्हा आमच्या दोघींची वय किती असतील, आता 25-26 वर्षाची. वयाच्या 25-26 वर्षापासून आम्ही दोघी जणी एकमेकींना सहजतेने पाहतो आहोत आणि वय वाढताना आणि ही परिपक्वता येताना आम्ही सहज एकमेकांना अनुभवतोय. हा अतिशय आनंदाचा क्षण आयुष्यात असतो. या दृष्टीने विचार करता डॉक्टर लिंगायत मॅडम यांनी आज जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ते अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलं. आज या ठिकाणी त्या ग्रुपनी इथे कार्यक्रम साजरा केला, त्याच्यामध्ये सूत्रसंचालन शीतल बलखंडेने केलं. छान केलं, पहिलं सूत्रसंचालन आहे पण चांगलं केलं. याच्यानंतरचे जेवढेही सूत्रसंचालन आपण करणार त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या प्रभारी प्राध्यापकांना ते दाखवून द्यायचं आणि प्रभारी प्राध्यापकांनी त्याला अप्रूव्ह केल्यानंतर मग आपण लिहिता तुम्ही चांगलं, तुम्ही वाईट लिहिता अशातला भाग नाही किंवा करता अशातला भाग नाही, परंतु एक सभेची पद्धत असते की त्याला अप्रुव्हल असणं गरजेचं असतं. ते अप्रुव्हल आपण घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी गीत गायन झालं. नंद शरफ अँड ग्रुप, सोनल मोरे, ज्योती दळवी, पल्लवी सालफळे, संध्या काळे आणि अंकिता पवार, मोहन भगत ह्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर गीत गायन केलं. नंतर प्रास्ताविक मुखंडेंनी केलंय, अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रास्ताविक केलं. या ठिकाणी अतिथींचा परिचय नीता नंदाने केला
आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की डॉक्टर लिंगायत माळम ह्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत आणि ही गोष्ट खरी आहे. 1988 साली या ठिकाणी मी एम.एड ला होती आणि त्या ठिकाणी डॉक्टर लिंगायत मॅडम एम.एड ला होत्या आणि म्हणून त्या मला सिनियर म्हणतात ना, ऍज पर प्रिन्सिपल शी इज सिनियर दॅन मी. त्याच्यामुळे त्या माझ्या आधी त्या प्रिन्सिपल झाल्या. मी तर आज प्रभारी आहे पण त्या परमनंट प्रिन्सिपल आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जास्त क्रेडिट आहे मला. तर डॉक्टर लिंगायत मॅडम या ठिकाणी इथे भाषणं झाली. मोनिका गायकवाड, प्रीती रंगारी आणि निखिल डोंगरे. छान, म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल प्रत्यक्ष जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा किती छान वाटतं. प्रत्यक्ष कार्यक्रम तर त्याची मजा वेगळी असते. आज ऑनलाईन कितीतरी विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 19 विद्यार्थी राहिलेत आता. मग अशी 24 होते, आता 19 राहिले. म्हणजे ऑनलाईनही ऑफलाईन तर येत नाहीच नाही, पण ऑनलाईन सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घेत नाहीत. मला एक सांगा, ज्या बाबासाहेबांचं गुणगान आपण करतो आहोत त्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका हा संदेश दिला. कमीत कमी एक जरी संदेश आपण डोक्यात ठेवला तरी पण आजचा दिवस साजरा झाला. संघटित होण्याची गोष्ट नंतर आहे, संघर्ष करण्याची आणखीन त्याच्या पलीकडचा टप्पा आहे. पण शिका एवढा जरी एक आपण घेतला ना, तर मला असं वाटतं हे जे आता लेफ्ट झाले विद्यार्थी आपले, जे आज उपस्थित नाही आहेत, त्यांनी किती सारं गमावलंय. आज त्यांची अनुपस्थिती लागेल उपस्थिती लागेल हा भाग नंतरच आहे. परंतु ज्यांच्या कर्तृत्वामुळे, ज्यांच्या त्यागामुळे आज आपण इथे आहोत, त्यांच्याप्रती आपण काही देणं लागतो, त्यांच्याप्रती आपली काही कमिटमेंट आहे आणि ही कमिटमेंट आपण राखणं एक शिक्षक या नात्याने मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी जी व्याख्यानं झाली ही व्याख्यानं अतिशय सुंदर झाली. त्याच्यामध्ये आपलं मोनिका गायकवाडने केलेलं आहे, प्रीती रंगारीने इंग्रजीमध्ये व्याख्यान दिलं, प्रयत्न आणि खूप चांगला केला. निखिल डोंगरेनी या ठिकाणी एकपात्री प्रयोग, रुपाली कवळे नेहमी एकपात्री प्रयोग करते. बाळा थोडा शांत राहा ना तू, संध्याकाळी जरा शांत राहायला सांग. तर रुपाली कवळेचा नेहमीच एकपात्री प्रयोग हा अतिशय चांगला असतो. प्रयत्न चांगला करते. स्त्रियांच्या व्यथा तिने या ठिकाणी मांडल्या. त्यानंतर डॉक्टर लिंगायत मॅडम यांचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी झालं. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व 1 तासात 2 तासात सांगण्यासारखं नाहीच. कारण की जसं आपण म्हणतो एक तरी ओवी अनुभवावी, तसं एक तरी विचार आपण आपल्या आयुष्यभर जरी पुरवतो म्हटलं तरी त्या विचारावर टिकून राहणं कठीण आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की शिका, संघर्ष करा. या 2 गोष्टी का सांगितल्या असतील विचार करा ना तुम्ही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आयुष्याचा उद्धार करायचा असेल, जीवनाचा उद्धार करायचा असेल, पिढ्यांचा उद्धार करायचा असेल, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आणि शिक्षण म्हणजे काय, नुसतं पदवी वगैरे याला शिक्षण नाही म्हणत. शिक्षणाचा अर्थच डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितला की जीवनाचा पूर्ण अनुभव घेऊन त्याच्या माध्यमातून जीवनाला सामोरं जाण्याची जी कला आहे त्या कलेला शिक्षण असं म्हणतात. मग ते जीवन तुमच्या समोर कोणतं आहे? डॉक्टर बाबासाहेबांच्या काळातलं जीवन तुम्हाला माहिती आहे की मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार जिथे नाही त्या ठिकाणी एका व्यक्तीने समोर येऊन संपूर्ण समाज अक्षरशः ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणावं, ही अत्यंत मी तुम्हाला सांगते अकल्पित घटना आहे. भारताच्या इतिहासामध्ये ही जी घटना आहे की संपूर्ण ज्याला आपण म्हणूया की एका म्हणजे ज्या अनेक पिढ्या जो विचार ह्या समाजामध्ये आला, ज्या विचारांनी मानवतेला अत्यंत ज्याला आपण म्हणाल लांछनास्पद गोष्टी या समाजात घडल्या, तिथे एक माणूस येतो काय आणि ती व्यक्ती या संपूर्ण समाजाला बदलवून काय टाकते, हे सगळं अकल्पित आहे. आणि फक्त भारतातच घडू शकतं हेही तुम्हाला सांगते, हे इतर देशात नाही घडणार. कारण ज्या ठिकाणी भारत ही माता आहे तिचे सुपुत्र एवढे चांगले असू शकतात. विचार करा, ज्या काळामध्ये जनावरांपेक्षाही बदतर अवस्था माणसाची आहे, त्या काळात माणसातलं माणूस पण जाग करणं आणि कोणाचं जे झोपलेले आहेत, जाग्या माणसाला शिकवता येतं, बसवता येतं, दामटून दुमटून बसवून त्याला शिकवता येतं. झोपलेल्या माणसाला कसं उठवणार? काही लोक झोपलेले आहेत, काही लोकांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, काही लोकांना काहीच करायचं नाही, काही लोकांना समाजाची काहीच देणं घेणं नाही, काही लोक फक्त एका विशिष्ट कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना कोणाशीच काही देणं घेणं नाही.
मानवता नावाचा एक जो गुणधर्म असतो किंवा मानवता नावाची जी संकल्पना असते ती समाजातून कुठेतरी निघून गेलेली आहे. अशा ह्या काळात एक महामानव, एक प्रज्ञा सूर्य ज्यांना आपण म्हणतो, आता मॅडमने सांगितलं की त्यांना विविध हे लावले जातं, संबोधन लावलं जातं. ते का बरं महामानव का म्हणत असतील? मानवाला ज्यांनी मानवतेची उंची प्राप्त करून दिली असे ते महामानव, मानवतेची उंची प्राप्त करून दिली. मानवाला मानव म्हणून जगायला ज्यांनी शिकवलं असा मानव तो महामानव. देवासारखं सगळ्यांना होत आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, देवत्व प्राप्त करणं कठीण नाही, अजिबात नाही. दगडाला शेंदूर फासला तरी देवत्व प्राप्त होतं. मानवत्व येणं कठीण आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, देवत्व मिळवण्याच्या भानगडीत पडू नका कधीच. तुमचे चांगले कर्म असतील ते आपसुक लोक तुम्हाला प्रदान करतील, ती गोष्ट निराळी. पण आपल्यातला मानव जागा ठेवून समोरच्याशी मानव्याच्या नात्याने वागणं ही बाब खूप महत्वाची आहे. आणि तेही अशा काळात की ज्या काळात लोक मानवत्वच विसरले आहेत, झोपलेले आहेत. मी सांगितलं तुम्हाला किती दयनीय अवस्था. इतिहास आहे तो, त्याला अमान्य करून चालणार नाही. कोणी किती म्हटलं तरी अमान्यता नाही आहे त्याला, कारण तो इतिहास आहे, घडलेल्या घटना आहेत त्या. ह्या अशा काळात असा एक प्रज्ञा सूर्य का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? मानसशास्त्राच्या संकल्पनेमध्ये बुद्धिमत्तेचे जे काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये प्रज्ञा ही बुद्धीचा एक, ज्याला आपण म्हणूया अंतिम टप्पा, बुद्धीचा सर्वोच्च टप्पा म्हणजे प्रज्ञा आहे. आता सूर्य हाही तेजस्वी आणि प्रज्ञा हीही तेजस्वी, आणि या दोघांचाही जिथे ज्या ठिकाणी एकत्रीकरण झालेलं आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा अत्युच्च शिखर आणि तेजस्वितेची अत्युच्चता, ह्या दोन गोष्टी दर्शविणारा हा जो शब्द आहे प्रज्ञा सूर्य, हा अतिशय असा व्यापक शब्द असा आपल्याला वाटतो. तर ही जी प्रज्ञा आहे, आणि ही प्रज्ञा तुम्हाला माहित आहे का, प्रतिभेला जेव्हा दैवी स्पर्श होतो ना तेव्हा तिथे प्रज्ञा उद्भवते. लक्षात ठेवा हा, बुद्धिमत्तेला स्पर्श होतो, प्रतिभेला जेव्हा दैवी स्पर्श होतो तिथे प्रज्ञा निर्माण होते. अशी दैवी प्रज्ञा जी एका म्हणजे मनुष्याच्या एका आयुष्यात त्याने काय काय करावं, कोणतं क्षेत्र सुटलं असेल मला तुम्ही सांगा बरं, की जे बाबासाहेबांच्या कक्षेत आलेलं नाही. एकही क्षेत्र नाही, एकही नाही. आणि प्रत्येक क्षेत्रात असं म्हणतात की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण तिथे तुम्ही टॉप असा. ज्याही क्षेत्रात त्यांनी हात घातला तिथे त्यांनी स्वतःला एका उच्च अशा पातळीवर त्यांनी असं स्वतःला नेलेलं आहे की तिथे चढण्यासाठी आपल्याला मग संघर्ष करावा लागतो. म्हणून शिका आणि संघर्ष करा आणि एका उंचीवर गेल्यानंतर संघटित होऊ या जनतेच्या कल्याणासाठी कार्य करा. कारण शेवटी बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते मानव जातीच्या कल्याणाचं कार्य आहे मित्रांनो. आणि हे मानव जातीच्या कल्याणाचं कार्य ज्या पद्धतीच्या माइलस्टोन्स बाबासाहेबांनी या समाजामध्ये निर्माण केले, जे माइलस्टोन्स आणि ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये दिलेल्या आहेत त्या अतिशय स्वच्छ सूर्यप्रकाशा इतक्या आहेत. म्हणून त्यांचा एक जरी विचार, जसा मॅडमने सांगितला तसा एक जरी आपण विचार सांभाळतो म्हटलं तर मला असं वाटतं संपूर्ण आयुष्य काय, अनेक जन्म घ्यावे लागतील. एका जन्मात फक्त बाबासाहेबांना शक्य झालेली गोष्ट ती आपल्याला शक्य होईल असं नाही वाटत, पण तरी आपल्या मनात त्यांचा उगम होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांना बोधिसत्व असं म्हणतात. 10 प्रकारचे गुण आहेत. त्या 10 प्रकारच्या गुणांना जो अगदी टॉपमोस्ट गुण आहे की मानव जातीच्या कल्याणार्थ जे सत्व आहे ते सत्व मानवांमध्ये प्रसूत करणं किंवा मानवांना देणं, या स्टेज पर्यंत जो साधक पोहोचतो त्याला बोधिसत्व असं म्हणतात. जसं गौतम बुद्ध बोधिसत्व ही एक अवस्था आहे, अत्युच्च अवस्था आहे, साधनेची अत्युच्च अवस्था आहे. तर अशा साधनेच्या अत्युच्च अवस्थेमध्ये आता ही साधना कोणती असेल? ही साधना आहे निश्चितपणे मानव जातीच्या कल्याणाची. साऊंड म्यूट कर बेटा. ही साधना मानव जातीच्या कल्याणाची आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व ठरतात. हे आपल्याला माहित पाहिजे बरं का. आता ते 10 स्टेजेस मला आठवत नाहीये कारण तेवढा माझा खूप सखोल अभ्यास त्याच्यामध्ये नाहीये, पण हे जे 10 स्टेजेस आहेत, जशा आपल्या माणसाच्या स्टेजेस असतात, विकासाच्या अवस्था असतात, तुम्ही शिकलेत वाढ विकास, तशा विकासाच्या अवस्थात असतात, तशा ह्या ज्या अवस्था आहे या माणसाच्या साधनेच्या अवस्था आहेत, ज्या बौद्ध धर्मामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत.
आणि ह्या विकासाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये जो साधक सिद्ध झालेला आहे ना, त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. आणि असं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हा जो सगळा विचार आहे, हा सगळा विचार घेऊन आपण आज नेमकं ह्या गोष्टीचं चिंतन करायला पाहिजे की ज्या ज्या गुणांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समाजामध्ये महामानव ठरले, प्रज्ञासूर्य ठरले, बोधिसत्व ठरले, भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले, त्या सगळ्या गोष्टी जर मी जर अंगीकारल्या तर कदाचित आपसातले भेदभाव, आपसातला मतभेद हा राहणार नाही. मित्रांनो, एक काळ होता ज्या काळामध्ये समाज अतिशय संकुचित वातावरणात राहत होता. या संकुचितता हे मरण आहे, लक्षात ठेवा. आणि व्यापकता हे जीवन आहे. मानव संकुचित झाला त्या क्षणाला तो मेला, त्या क्षणाला त्याच्यातली माणुसकी गेली. पण ज्या क्षणाला तो व्यापक होतो ना, त्या क्षणाला तो अनेकदा जन्म घेतो. म्हणून आज आपण पाहतो की असे बाबासाहेब आजच्याही पिढीपर्यंत आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत अनेकदा लाखो करोडो लोकांमध्ये सतत जन्म घेत राहतील मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये. का बरं? व्यापक आहे. जसं आकाश व्यापक असतं, सूक्ष्म असतं, व्यापक असतं. हे व्यापकत्व जीवन आहे. ज्या क्षणाला हवा संपून जाईल त्या क्षणाला जीवन जगणं कठीण होईल आपल्याला. व्यापकत्व आहे. जिथे संकुचितपणा आला, मास्क लावल्याबरोबर केव्हा एकदा काढतो असं फिलिंग येतं की नाही, संकुचित, कारण तेवढ्या ह्याच्यातलाच आपण हवा घेतो फक्त. संकुचितता आहे तिथे जीवन, मरण आहे. हे असं मरण, नित्याचं मरण्यापेक्षा व्यापक होऊन अनेक पिढ्यांपर्यंत आपलं साम्राज्य अनेक मनामध्ये निर्माण करणं, हा खरा संदेश एका शिक्षकासाठी असं मला वाटतं. याचं महत्वाचं कारण आहे. कारण शिक्षक हा अनेक पिढ्या घडवतो. जसं मी नेहमी सांगत असते की माणसाच्या 2 प्रकारच्या कंटिन्युइटी असतात. एक असते ब्लड कंटिन्युइटी, एक असते थॉट कंटिन्युइटी. ब्लड कंटिन्युइटी आपल्या मुलाबाळांच्या माध्यमातून आपण अनेक पिढ्यापर्यंत स्वतःला पाहू इच्छितो. बरोबर आहे ना? की मी असली पाहिजे, माझा मुलगा असला पाहिजे, माझा नातू असला पाहिजे, माझा पंटू जंतू काय अनेक पिढ्यांपर्यंत माझं साम्राज्य माझ्या कुटुंबामध्ये असलं पाहिजे. पण शिक्षकाच्या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थी हे त्याची थॉट कंटिन्युइटी असतात. आणि ही थॉट कंटिन्युइटी घेत असताना हे विचार आपण आपल्या मनात घेणं आणि हे थॉट्स पुढच्या पिढीपर्यंत आहे तसेच्या तसे त्यांच्या हातात ठेवणं, ही एक शिक्षकाची फार मोठी जबाबदारी. आणि ही जबाबदारी आपण निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आपण शिकायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनातून घ्यायला पाहिजे. एक फक्त छोटंसं तुम्हाला इंटरेस्टिंग सांगते आणि नंतर मग माझ्याचा शेवट करते. मला एक थोडासा नेहमी असं वाटतं की आंबेडकर चळवळ ज्या काळात झाली त्या काळात तुम्हाला वातावरण माहिती आहे की ज्याला आपण म्हणू एक विशिष्ट समुदायांनी कर्मकांडापुरतं स्वतःला मर्यादित ठेवून जनतेवर केलेले कर्मकांडात्मक अत्याचार, हे सगळं तुम्हाला इतिहास तुम्हाला सगळं माहिती. अशा या वातावरणामध्ये माझे आजी आजोबा ब्राह्मण कुटुंबातले, अकोट आपल्या जवळ गाव आहे, बिंदू माधव लुकतुके आणि इंदिराबाई लुकतुके हे ब्राह्मण कुटुंब आंबेडकरी चळवळीतलं अनभिज्ञ असं पान आहे. ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी, दलितांसाठी विहिरी उघड्या करून दिल्या होत्या, त्या काळात अकोट मधली पहिली विहीर ही माझ्या आजीने उघडी करून दिली होती. दुसरी गोष्ट हे तो होतच. त्याच्यानंतर ज्या काळात दलितांना शिकण्याचा हक्क नव्हता, दलितांना कुठे जाण्याचा हक्क नव्हता, दलित हा शब्द मी त्या काळाच्या अनुसरून वापरते, काही हक्क नव्हता. त्यांचं एक वेगळे गावाच्या बाहेर, गाव कुसाबाहेर त्यांचे वाडे असते, म्हणजे त्याला वाडे म्हणायचे, तर आपण शब्द उच्चारू नये, पण तो वाडा असायचा. वाडा म्हणजे त्या गाव कुसाच्या बाहेर त्यांची सगळी वस्ती असायची आणि तिथे कोणाला जायचं हे नसायचं, म्हणजे परमिशन नसायची. तिथे फक्त त्याच लोकांनी जायचं. आणि तिथे तुम्ही म्हणाल तर सगळं अज्ञानाचं साम्राज्य, दारिद्र्याचं साम्राज्य. अशा काळात माझे आजी आजोबा हातात कंदील घेऊन रात्रीचे प्रौढ साक्षरता वर्ग तिथे जायचे. हा इतिहास आहे अकोटच्या, आणि असा अनभिज्ञ इतिहास आहे हा. तिथे जाऊन तिथल्या मुलांना शिकवणे,
प्रौढ साक्षरता वर्ग घेणे त्या काळात, म्हणजे ही गोष्ट असेल 1927-28 या काळातली घटना आहेत ह्या. तिथे जाऊन प्रौढ साक्षरता वर्ग, की ज्या काळामध्ये स्त्रियांना शिकण्याचाही अधिकार नव्हता. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक घटना अशी आहे की इथे जे राधादेवी गोयंका कॉलेज आहे, हे राधादेवी गोयंका कॉलेज पहिल्यांदा सुरुवात जेव्हा याची झाली होती तेव्हा मुलींच्या हॉस्टेल पासून झाली. आणि त्या काळामध्ये त्या हॉस्टेलमधल्या मुलींना शिकवण्यासाठी राधादेवी गोयंकांनी माझ्या आजीला पाचारण केलं होतं. आणि तेव्हा जी वुमन काँग्रेस झाली होती ज्याच्यामध्ये स्त्रियांच्या हक्काबद्दल बोललं जाणार होतं, त्या याच्यामध्ये माझी आजी त्या वुमन काँग्रेसची सहसचिव होती. आणि मग तिने त्या वस्तीत जायचं, तिथल्या मुला मुलींचे आंघोळी करणे, त्यांना कपडे घालून देणे, त्यांच्या कपड्यांना बटन शिवून देणे, त्यांना शिकवणे. मग त्या काळात एक सावरकरांनी एक चळवळ सुरू केली होती स्नेहभोजनाची, की सगळं उच्चवर्णीय आणि दलितांनी एकत्र बसून स्नेहभोजन करायचं. पण त्या काळात कोणीही जेव्हा अकोटमध्ये भोजन करायला त्यांच्यासोबत तयार नसायचं, तेव्हा माझ्या आजी आणि आजोबांनी असंख्य पंक्ती त्या ठिकाणी हे केलेलं. मला त्याचा अभिमान वाटतो, कारण की हे ह्या ज्या घराण्यातून मिळालेला जो वारसा असतो ना, हा वारसा मग पुढे आपल्या रक्तामध्ये सुद्धा येतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्याही घरात जेव्हा एका माझ्या मुलाला सांभाळणाऱ्या मुलाचं जेव्हा लग्न मला करण्याची वेळ आली, 3 दिवस मी सुद्धा पंचशीलची ट्युशन लावली होती. आणि त्या पद्धतीने ते पंचशील शिकून, नमस्काराची पद्धत शिकून, ते सगळे विधी शिकून त्या विधियुक्त पद्धतीने या मुलाचं लग्न मी लावून दिलेलं आहे. तर हा एक असा अनभिज्ञ, ज्याला आपण म्हणतो आंबेडकरी चळवळीचा अनभिज्ञ, आजही ती विहीर ज्या लोकांनी चव्हाण कन्या शाळा म्हणून आहे, त्या चव्हाण कन्या शाळेच्या मागे चापके कुटुंब आहे. त्या चापके कुटुंबाने मग नंतर ते घर घेतलं आणि अनेक दिवस ती विहीर तिथे अतिशय तीर्थासारखी समजली जायची आणि लोक तिथे जाऊन त्या विहिरीचं पाणी घ्यायचे. आता मला माहित नाही, कारण मलाही अकोट सोडून आता बरीच वर्ष झाली. आज तिथे ते चापके कुटुंब तिथे असेल, परंतु ते सगळं आहे की नाही सेटअप तो मला माहित नाही. पण हा एक इतिहास आहे. आणि त्यावेळेस माझे मामा जे मला सांगतात की अशा वेदना आम्ही फार जवळून बघितल्या, खूप जवळून त्या बघितल्या वेदना. आणि मग त्या काळामध्ये जो बहिष्कार आमच्या कुटुंबाने सोसलेला आहे, तोही माझे मामा वर्णन करून आम्हाला सांगतात की जो बहिष्कार तेव्हा कुटुंबावर टाकण्यात आला, तर तोही एक वेदनादायी घटना ती होती. परंतु ही पृष्ठ जी असतात ना, अशा छोट्या छोट्या सेतूंनीच मग एक मोठं एक ज्याला आपण म्हणतो कार्य घडत असतं. पण या छोट्या छोट्या घटना असतात आणि या छोट्या छोट्या घटनेतून मग काहीतरी चांगलं घडतं. आणि म्हणून अशा प्रत्येक मनामध्ये जर अशा पद्धतीचे समानतेचे बीज रोवल्या गेले ना, तर मग संघर्ष, ज्याला आपण नंतर दुसऱ्या आपण म्हणूया की दुही, समाजामध्ये दुफळी निर्माण नाही होणार. आणि ही दुफळी निर्माण न होता समाज हा एकसंध राहील. याच्यासाठी एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी प्रत्यक्ष सुसंवाद ठेवणं हा भाग फार महत्वाचा आहे. इतिहासाचा परिशीलन करायला पाहिजे, इतिहासातून आपण काही गोष्टी शिकायला पाहिजे आणि पुढे आपण त्या नेऊन त्याच्या माध्यमातून आपण समाजाचं एक प्रबोधन आपण कसं करू शकतो, समाजाला आपण संघटित कसं करू शकतो, हा एक भाग त्याच्यामध्ये मग येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बाबासाहेबांच्या जीवनातून शिकणं ही अतिशय महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आजच्या तुमच्या कार्यक्रमासाठी तुमचं सर्वांचं अत्यंत मनपूर्वक मी हार्दिक अभिनंदन करते. डॉक्टर लिंगायत मॅडम माझ्या अत्यंत जुन्या सहकारी, आम्ही दोघींनी आमच्या सेवेमधल्या सुखदुःखाच्या खूप गोष्टी, संघर्ष आम्ही दोघींनी खूप जवळून एकमेकींना जाणला आहे. आणि खूप संघर्ष हा तेव्हा नोकरी जी 1990 साली मिळाली ती संघर्षातूनच मिळाली आणि त्याच्यानंतर ती टिकवण्यासाठी संघर्ष, मग नंतर कन्फर्म होण्यासाठी संघर्ष, सगळ्या संघर्षामधून इथपर्यंत आज मॅडम आलेले आहेत. आणि मला त्यांचं कौतुक आणि अभिनंदन याच्यासाठी करावं असं वाटतं की त्यांची निवड ही प्राचार्यपदी MPSCच्या माध्यमातून झाली आणि आम्ही 3 जण एका वर्षी लागलो. आज त्यातले एक DY पाटील कॉलेजमध्ये डायरेक्टर आहेत, डॉक्टर लिंगायत मॅडम ह्या प्राचार्य आहे आणि मी प्रभारी आहे. परंतु मला अभिमान आहे या गोष्टीचा की माझे सहकारी तिथे गेल्यात, म्हणजे मीच आहे तिथे, ते असणार काय आणि मी असणार काय, आमच्यात फरक काहीच नाही. दोघे आम्ही खूप चांगल्या सहकारी, आजपर्यंत 31 वर्ष झाले. पण कधी आमच्यात संघर्ष, कधी आमच्यामध्ये वादविवाद किंवा कधी आमच्यामध्ये मतभेद हा कधीही उद्भवला नाही. कारण शेवटी काय असतं मित्रांनो, सहकारी म्हटलं, त्यातून जुने सहकारी म्हटलं की एकमेकांना जाणणं हा भाग असतोच.
तर हा भाग त्यांनी पण समजून घेतला. आणि आजही 19 नोव्हेंबर आले की आम्ही तिघही जण एकमेकांना विश करतो. आणि आपण आता किती यंग झालो, अगदी यौवनाच्या बहरात आहोत असा आम्ही आनंद त्या ठिकाणी घेतो. तर हे आयुष्याचे क्षण असतात, मजेशीर असतात. आज या ठिकाणी त्या आल्या, मला खूप आनंद झाला. त्यांना एक मुख्य अतिथी आणि प्राचार्यांच्या भूमिकेत मला त्यांना मुख्य अतिथी म्हणून आज तिथे बघायला मिळालं. अतिशय आनंद मला या ठिकाणी झाला. तुम्ही सर्वांनी खूप छान प्रयत्न केले आणि अतिशय सुंदर कार्यक्रम केला. याबद्दल डॉक्टर वातकर मॅडम समन्वयक म्हणून मी त्यांचं अभिनंदन करते. तुम्ही लोकांनी ज्या ग्रुपने, नंदेश अरखराव, शीतल बलखंडे, सोनल मोरे, आणखीन कोण कोण आहे, प्रीती चिकार, तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय चांगला केला. त्याबद्दल तुमचं, रुपाली कावळे, संध्या काळे, तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. पुढचा कार्यक्रम आणखीन चांगला करा. ऑनलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छिते की लवकरात लवकर ऑफलाईन या. या विद्यार्थ्यांना विचारा, आज जे इथे आहेत त्यांना विचारा की किती आम्ही म्हणजे एकमेकांशी किती बोलू किती नाही, असं आज आम्हाला होत आहे. अतिशय आनंद होता या पोरांना इथे बघून. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि हे कॉलेज आता पुन्हा एकदा बहरू द्या. आम्ही तुमची वाट पाहतोय. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देते आणि या ठिकाणी माझं अतिशय लांबलेलं व्याख्यान थांबवते. नाही, आवाज काहीच नाही येत आहे.
तो उल्टा बोल के जाते ना मम्मा कि ना वही नाश्ता करके जाते हैं कुछ तुमने ऐसा बोलते हो लोग जैसे कि फोन आया तो कितना बोलता पाहिजे ताईच्या डॉक्टर बाबासाहेब पवार परतगाव परत प्रतिमा या कार्यक्रम उपस्थित